श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. हनुमानाला शेंदूर लावण्यामागचे हे कारण फार कमी लोकांना माहीत असावे. प्रचलित कथेनुसार एखादा हनुमानाला भूक लागली तर ते भोजनासाठी सीतामातेकडे गेले. तेव्हा त्यांनी माता सीतेला कुंकू लावताना बघितले. तर त्यांनी हैराण होऊन विचारले की माते, आपण कुंकू का लावता? तेव्हा सीतेने सांगितले की हे शेंदूर आहे आणि हे लावल्याने आपल्या स्वामींचे आयुष्य वाढते. हे ऐकल्यानंतर हनुमानाने विचार केला की चिमूटभर शेंदुराने स्वामींचं आयुष्य वाढतं, तर पूर्ण शरीरावर शेंदूर लावल्याने आपले स्वामी श्रीराम नेहमीसाठी अमर होतील. तेव्हा हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले आणि प्रभू श्रीरामाच्या सभेत पोहोचले. हनुमानाचा हा रूप बघून सर्व हसू लागले, परंतु श्रीराम स्वतः प्रती त्यांचे प्रेम बघून आनंदी झाले. त्यांनी हनुमानाला वरदान दिले की जो कोणी मनुष्य मंगळवार आणि शनिवार हनुमानाला तुपासह शेंदूर अर्पित करेल त्यावर स्वयं रामाची कृपा राहील आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील. तसेच सीतामातेच्या शेंदूरमुळे अमर झाले हनुमान. लंका विजयानंतर प्रभू राम सीता अयोध्येत आले तर वानर सेनेला विदाई दिली गेली. तेव्हा हनुमानाला विदाई देताना सीतेने आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला घातली. बहुमूल्य मोती आणि हिऱ्यांची घडवलेली ती माळ बघून देखील हनुमान प्रसन्न झाले नाही, कारण त्यावर प्रभू श्रीराम हे नाव नव्हते. तेव्हा सीता म्हणाली की याहून मौल्यवान वस्तू तिच्याकडे कोणतीच नाही, म्हणून शेंदूर धारण करून आपण अजर अमर व्हा. तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पित केले जाऊ लागले. या शेंदुरामुळे हनुमान अजर अमर आहे. त्यांची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात. अनंत ऊर्जेचा प्रतीक आहे शेंदूर. विज्ञानाप्रमाणे प्रत्येक रंगात विशेष प्रकारची ऊर्जा असते. हनुमानाला शेंदूर अर्पित केल्यावर जेव्हा भक्त याने तिलक करतात तेव्हा दोन्ही डोळ्यांमधील स्थित ऊर्जा केंद्र सक्रिय होऊन जातं. असे केल्याने मनात चांगले विचार येतात आणि सोबतच परमात्म्याची ऊर्जा प्राप्त होते. हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर चढवल्याने अडथळे दूर होतात. या कारणामुळेच मंदिरामध्ये हनुमानाला शेंदूर अर्पित केले जाते. हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घ्यायला सुरुवात केली. यामुळे हनुमानाला शेंदूर लावला जातो.